येवला तालुक्यातील कुसमाड येथे रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत अध्यात्म रामायण कथा सोहळा संपन्न झाला। महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी महाराज यांनी सुमधुर आवाजातून हजारो भाविकांना मंत्रमुग्ध केलं। रामायणातील आदर्शात्मक आचरणाचे दाखले भाविकांसमोर ठेवून रामायण हा समाजाला जीवन जगवायला शिकवणारा ग्रंथ असल्याचं प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केलं। कुसमाडी परिसरासह येवला, नांदगाव, वैजापूर, कोपरगाव इत्यादी तालुक्यामधील सुमारे 6 ते 7 हजार भाविक कार्यक्रमासाठी हजर होते। महाप्रसादानंतर हनुमान जयंती दिनी या रामायण कथा सोहळ्याची सांगता झाली। तुम्ही काल ऐकलं, पुढे चालले होते, भरतजींनी दिले होते रस्ता दाखवण्यासाठी चित्रपट। श्रीराम निराश होऊन तिन्ही माणसं परत आले। आपल्या घरी एक सुद्धा गाय नाही। गाडी जवळ आल्यावर म्हातारा म्हटलं, मला जेवायला नाही आणलं घरी काही, कारण तो खाण्याचा रसिक होता। अजबच आहे, यांना म्हातारी लोकही चालत नाही म्हणे, तरुण पाहिजे आणि यांना दूध पण पाहिजे। एवढं कसं शक्य आहे? मुलं ना करतो, अनुभवी शेकडो लग्न झाले माझ्या हाताने, थोडा दम धरा। श्रीराम म्हाताऱ्याने विनय नाही, खोल आहे ते, समुद्र आहे, किती गोता मारा, मोती सापडायला गेल्यावर कधी